नमस्कार मंडळी. आज कधी नव्हे ते चुकून टी व्ही लागला आणि मराठी चॅनल म्हणजे झी सिनेमा वगैरे असं समोर आलं आणि तो टाईमपास का काय तो नावाचा जो सिनेमा होता त्यातल्या दगडू नावाच्या कॅरेक्टरशी बोलतानाचे डायलॉग मला ऐकायला आले. म्हणजे स्क्रीनवर बघत होतो, तू म्हणजे अगदी दगड आहेस. ते ऐकलं मी, पण माझ्याच डोक्यात कोणीतरी दगड टाकल्यासारखं झालं, किंवा मीच एखाद्या दगडाला अडखळल्यासारखा धडपडलो. आणि ज्याच्यावरून मी अडखळलो धडपडलो त्याचाच विचार माझ्या डोक्यात आला. ज्याच्या अंगावर आपण पाय ठेवून घट्ट उभे राहतो त्याला नेहमीच आपण विसरून जातो, कारण त्याचं अस्तित्व तुमच्या पायाखाली असतं. आणि जे पायाखाली आहे, ज्याच्यावर आपण उभे आहोत, त्याच्याकडे आपण नेहमीच दुर्लक्ष करतो. मानवी स्वभाव आहे आधार घ्यायचा, पण जो आधार असतो त्याच्याच गळ्यावर पाय ठेवून छातीवर पाय ठेवून निघून जायचं. जिथे माणसांच्या बाबतीत असं वागणं होतं तिथे दगडाची ती काय कथा. तेवढ्यात मला कोणीतरी शुकशुक किंवा कुजबुजल्यासारखा आवाज आला. अरे लक्ष दे जरा, आत्ताच अडखळलास ना आणि लगेच विसरलास सुद्धा. मी जरा चमकून इकडे तिकडे पाहिलं. एक विटेसारखा एक दगडाचा तुकडा समोर दिसला मला. मला आश्चर्य वाटलं. दगड बोलतोय का माझ्याशी? थोडासा वाकलो, त्याला हातात घेतलं तर हसण्याचा आवाज आला. मी चकित झालो. हे काय होतंय? आता दगडसुद्धा बोलके निघालेत की काय? नाही म्हणजे सध्या बोलक्या कावळ्यांनी सगळीकडे धुमाकूळ घातलाय. म्हणलं हे वेगळंच काहीतरी समोर होतंय. मी त्या दगडाला उचललं आणि जरा कानाशी घेतलं. तेव्हा तो हसत हसत मला म्हणाला, अरे मीच बोलतोय. दगडाच्या परमेश्वराला नमस्कार करतोस आणि त्याच्या बापाला मात्र विसरतोस. त्याचा विचार करत नाहीस. अरे मी नाही तर खरंच तूच की रे दगड दिसतोयस मला. मीच असतो ना तुझ्या सर्व बापांचा बाप. त्याला जोडतोस तू हात आपोआप. त्याला म्हणतोस परमेश्वर खरा आणि मी मात्र निष्प्राण कोरा. हा मग कशाला जातोस धावत धावत पळत पळत पहाटे उठत काकड आरती करायची, सकाळ दुपारची संध्याकाळची रात्रीची शेजारती करायची. काय हार, काय तुरे, काय फुलं, काय साड्या, काय दुपट्टे, काय फुलांच्या माळा. त्या दगडामध्ये सामावले दिसतं चैतन्य. त्याच्या चरणाशी होता तुम्ही अनन्य. अरे पण मीच असतो ना त्यात. त्याची नसते ना तुम्हाला जाण. मीच भंगतो, मीच दुभंगतो. मलाच तोडतात, मलाच मोडतात. चिन्नीचे घाव मलाच सोसावे लागतात. नाक, कान, डोळे, ओठ, हात, पाय आणि सारेच अवयव हातोड्याच्या आणि चिन्नीच्या घावांनी तर तयार करता रे तुम्ही मला. आणि म्हणता की प्राणप्रतिष्ठित केले, पण वाटेत आला की अडखळतोस, उचलून दूर टाकतोस. अरे अशनी ही मीच. मोठमोठे पर्वत शिळा सुद्धा मीच. आणि कधी कधी गारा बनवून तुम्हाला आनंद देणारा सुद्धा मीच. म्हणून का मी दगड कोरा? मीच तर आहे साऱ्या प्राण्यांचा प्राण, कारण माझ्यावर तर तरणारे लिहिले गेले श्रीरामाचे नाव. बघ, परब्रह्म परमेश्वराने सुद्धा माझ्याच देहावर पाय ठेवला, म्हणून तर तो समुद्र ओलांडून गेला. त्यानं सांगितलंय ना, हर कण में ईश्वर है, हर कण श्रीराम है. असं असून जेव्हा मला हे तुला पुन्हा सांगावं लागतंय, बघ जरा विचार कर या बापाचा. खरंच मित्रांनो, माझ्या मनात विचार आला. आपला श्रद्धेचा विषय आहे दगड. कधी मूर्ती म्हणून, कधी शिवलिंग म्हणून, किंवा अजून कुठल्याही देवतेच्या रूपामध्ये म्हणून. अदृश्याला सदृश्य करणारा हा महत्त्वाचा भाग आपल्या श्रद्धेचा, आपल्या शक्तीचा स्रोत आहे. दगड ही अवस्था आहे,
ही जडात्मकाला दाखवत असते. आपलं मन, आपली बुद्धी देखील अज्ञानाच्या कवचात असते. त्या कवचाला आपल्याला गुरुस्पर्शाने दूर करावं लागतं. आपल्या अज्ञानाचं कवच ज्ञानाच्या छिन्नीने बाहेर काढावं लागतं. तेव्हाच आपल्या अंतरंगात असलेला तो श्रीराम आपल्यासमोर सगुण साकार रूप घेतो. जडतेतून चेतनेकडे, आपल्या आत्मज्ञानाकडे घेऊन जाणारा हाच तर आपला मार्गदर्शक आहे. स्थूलातून सूक्ष्माचा प्रवास आणि सूक्ष्मातून अनंताचा प्रवास करण्यासाठीचा हा मूलाधार आहे. कारण या मूर्तिरूप स्वरूपावर तर आपलं प्रेम, आपली श्रद्धा बसते. आणि अजूनही पुढे जाऊन एक मला जाणवतं, जेव्हा देह नसतो, जीव जातो, जीव गेला की मातीचा माठ फुटतो, तर फोडणारा सुद्धा तो दगडच असतो. आत्म्याच्या स्वरूपात आपण याच दगडाला आश्मा म्हणून आणतो आणि त्यावरच तर तर्पण देतो आपल्या मार्गस्थ झालेल्या जीवात्म्यानं. एवढं महत्त्व आहे या निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीला. मित्रांनो, आपल्या हृदयातल्या अज्ञानाच्या दगडावर किंवा विटेवर श्रीरामाचं नाम लिहा आणि पहा, तुम्ही देखील भवसागर तरुण जाल. मला खात्री आहे, हर कणकण में श्रीराम हे जे म्हणलेले आहे, तशा आपल्या अंतःकरणात या श्रीरामाचं नाम घुमू दे. आपला कण कण श्रीराम होऊ दे. तुम्हीही सहज हा भवसागर तरुण जा. श्रीराम, जय राम, जय जय राम. श्री स्वामी समर्थ.